नमस्कार, शुभ सकाळ. सुंदर अशा दिवसाच्या सुंदर अशा शुभेच्छा. मी प्राजक्ता आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते. तुम्ही सगळेजण मला सकाळीच भेटत असता, त्याच्यासाठी तुम्हाला सगळ्यांना शुभ सकाळ. पण माझा व्हिडिओ हा संध्याकाळपासून चालू होतो आणि तो देखील या कडक अशा चहापासून. मिस्टरांना ह्या चहा लागतोच लागतो, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणतच असते, त्याच्यामुळे या चहाची पण भेट आपल्या व्हिडिओमध्ये होत असते. तर आज मार्केटमधनं येताना ना फुलं आणलेली आणि बरेच दिवस झाले ना मला फुलं पाहिजे तशी भेटतच नाहीये. मी किती दिवस झाले मार्केटमध्ये जाते दादरला, पण मला पाहिजे तशी फुलं अजिबात भेटत नाही. आणि मेन म्हणजे फुलं खूपच महाग मिळतात. मला ज्या वेण्या असतात ना, ज्या कळीच्या गजरा वेण्या, त्या तर खूप महाग मिळतात. ज्या मी 70 रुपयाला वगैरे 12 म्हणजे डझन घेऊन यायची ना, त्या तर खूप महाग आहे, ज्या 150पेक्षा खाली कुठेच मिळत नाहीत. आणि ज्या मिळतात ना त्या देखील खूप अशा कोमेजलेल्या आहेत, अगदी अशा ताज्या अशा दिसत नव्हत्या, म्हणून त्या घ्यायच्या राहिल्या. आज थोडीच फुलं आणली, जास्त अशी फुलं आणली नाहीत. आणि मला पिवळी फुलं पण शेवंतीची कुठेच जास्त दिसली नाही. म्हणजे सगळी होती पण ना ती डार्क शेवंती असते ना तशी होती, तर ती मला आवडत नाही. म्हणजे जी घातल्यानंतर देवाराचं खूप असं प्रसन्न असं वाटत नाही मला त्या कलरने. तर आज गजरे मिळाले. आज मोगऱ्याचा गजरा आणि चाफ्याच्या वासाने पूर्ण घर नुसतं अगदी दरवळ, म्हणजे सगळीकडे त्याचा सुगंध असा पसरलेला सगळ्याचा की म्हणजे काय तुम्हाला सांगूच शकत नाही. मी एवढं प्रसन्न वाटत होतं ना मला ही फुलं भरताना. आज गजरे 50ला 7 मिळाले. 50ला 4 देत होता. मग नंतर मी पुढे जायला निघाली तर मग तो बोलला 5 घ्या, मग नंतर बोलला 6 घ्या, तर नंतर बोलला 7 घ्या ताई. मग 50ला 7 दिले त्याने. ॲक्च्युली गजरे थोडे फुललेच आहेत, लवकरच घालावे लागतील मला. आणि स्वामींसाठी चाफा घेऊन आली. आणि जी काही होती ना जी फुलं जी आणलेली मी मिक्स ही 50ला अर्धा किलो मिळाली. अर्धा किलो मिळाली पण ना त्याच्यामध्ये मग गुलाब मिक्स देत नव्हते. मग मी त्याला रिक्वेस्ट करून म्हटलं थोडीशी गुलाबाची फुलं टाक. मग त्यांनी थोडीशी गुलाबाची फुलं टाकली. चाफा स्वस्त होता आज, 10 रुपयाला 5 मिळाले. गजरे 50 रुपयाला आणले आणि ही फुलं 50ची आणली. आणि हार 20ला 3 मिळाले. हार पण पाहिजे तसे नाही मिळाले. सकाळी जर थोडं आणलं ना, म्हणजे सकाळी सकाळी गेली ना तर फुलं अजून थोडी फ्रेश मिळतात. पण मग ऑफिसमध्ये कुठे घेऊन जाणार, घेऊन जायची आणि परत तिथून रिटर्न घेऊन यायची ना, मग म्हणजे पूर्ण ती फुलं आहेत ना कोमेजून जातात, म्हणून ती घेण्यात काही अर्थ नसतो. तर आता ही सगळी फुलं एक एक करून पॅक करून ठेवते. तुम्हाला माहिती आहे मी थोडी 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 करून ठेवते, कारण मग मिस्टरांना जेव्हा घ्यायची असतात ना मग ती एकाच डब्यातनं सगळी काढली जात नाही. आणि ओपन बंद असं करून करून ना फुलं लवकर खराब होतात. म्हणून ही जी मी पॅक करून ठेवलेली फुलं आहेत ती नंतर वापरणार. आणि जी सुट्टी फुलं जी मी सगळी सॅग्रिगेट करून ठेवणार आहे ती लवकर म्हणजे यूज करते. माझे जुने सबस्क्रायबर आहेत त्यांना सगळ्यांना माहिती आहे, पण हे नवीन सबस्क्रायबर जे नवीन फॅमिली मेंबर्स आपल्याला जॉईन होत आहेत त्या सगळ्यांसाठी या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी शेअर करत असते. आज मला एक ऑर्डर आहे आणि ती बर्थडे पार्टीची ऑर्डर आहे लहान मुलांसाठीची. तर त्याच्यासाठी मी आज ह्या ज्या रेसिपी करणार आहे ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, तुम्हाला नक्की आवडतील. इथे मी ओट्स घेतले, थोडेसे गरम करून घेतले, थोडे कुरकुरीत असे. आणि इथे डार्क कंपाऊंड चॉकलेट मेल्ट करून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडेसे हे काजूचे तुकडे आहेत, त्याच्यामध्ये थोडेसे राईस क्रिस्पी आणि ओट्स ना थोडे थोडे करून टाकून घ्यायचे चॉकलेटमध्ये, म्हणजे तुम्हाला अंदाज येणार नाही. तुम्ही पहिल्या वेळेस कराल ना तर ते अगदीच खूप कडक होऊन जाईल मिश्रण. आणि मग तुम्हाला ना पाहिजे तसे त्याचे स्पूनने रोल करता येणार नाही. इथे बघू शकता मी कशा प्रकारे स्पूनने याचे रोल करते ओट्सचे. आणि अशा पद्धतीने ना ते आपण बटर पेपरवर ठेवून घ्यायचे. सगळे अशाच पद्धतीने करायचं आणि एक 10 मिनिटासाठी तुम्ही फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवा. अगदी मस्त असा छान असे पटकन जसे चॉकलेट सेट होतात ना तसेच हे सेट होतात. आणि एकदा सेट व्हायच्या आधीच पण याच्यावरती तुम्हाला ना डेकोरेशनसाठी तुम्हाला जे काही हवं असेल, काजू, बदाम, पिस्ता. काजू थोडेसे कडक कडक वरती दिसतात, पण तुम्ही बदाम, पिस्ता किंवा मग असे रोज पेटल जर टाकले ना तर याचा लुक खूप छान दिसतो आणि बघताच क्षणी खाण्याची इच्छा अशी होते. हे ॲक्च्युली मी जेव्हा फर्स्ट बनवलेले ना तेव्हा एका एक्झिबिशनसाठी मी एक स्टॉल लावलेला, तिथे मी ही रेसिपी म्हणजे ठेवलेली आणि तिथे खूप छान असा प्रतिसाद मिळालेला. त्याच्यानंतर त्या एक्झिबिशनमधनं ज्यांनी परचेस केलेलं ना त्यांनीच मला ह्याची ऑर्डर दिलेली आहे की त्यांच्या मुलाचा बर्थडे होता तेव्हा मग त्यांनी मला ही ऑर्डर दिलेली, ही आणि एक पॉप्स दिलेले, केक पॉप्स. मग त्यांना ते खूप आवडलेले. मग त्यांनी त्यांच्या छोट्या मुलाचा बर्थडे आहे आता, तर त्याच्यासाठी मग ही 12 पीसेसची मला ऑर्डर दिलेली. आणि अशा पद्धतीने मी हे पॅक करते. आणि सगळ्या गोष्टींमध्ये ना मी माझा स्वतःचा एक लोगो, म्हणजे माझं जे क्वीन ऑफ केकचं लेबल आहे ते नेहमी लावते, कारण ते जर मी लावलं नाही तर ते माझं प्रॉडक्ट इनकम्प्लीट आहे असं मला वाटतं. आणि आपलं प्रमोशन किंवा आपल्या गोष्टीचा लेबल हा आपण लावला पाहिजे. त्याच्यामुळे समोरच्याला पण कळतं की आपण कुठल्या गोष्टीचं म्हणजे कुठल्या कंपनीचा खातो आहे. आणि त्यासाठी म्हणून लोगो वगैरे मी सगळे बनवून घेतलेलेच आहेत.
आता नॉर्मल ओरिओ पॉप आपल्याला करायचे आहेत ओरिओ बिस्किटचे, तर इथे मी ओरिओ बिस्किट घेतलेले आहेत आणि ना हे ना थोडेसे मधून ना लूज करून घेते. कधी कधी ना बिस्किट तुटतं, तर हलक्या हाताने फक्त आपल्याला ते मध्ये ओपन करून घ्यायचं आणि याच्यामध्ये मग आपल्याला ना ज्या स्टिक्स असतात ना आईस्क्रीम स्टिक, त्या मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतात. 10 रुपयाला 20 मिळतात काही ठिकाणी, काही ठिकाणी 20 रुपयाला 30 असं पॅकेट्स असतात. तुम्हाला जसे अवेलेबल असतील बाहेरून मार्केटमधून घेऊन या. आता इथे बघा मी कशा प्रकारे, म्हणजे पहिली मी डीप करते चॉकलेटमध्ये ती स्टिक आणि याच्या मध्यभागी मी ती बुडवून जे क्रीम असतं ना आतमधलं व्हाईट, त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही अडकवून जर व्यवस्थित प्रेस करून जर हे सेट केलं ना, तर ही जी स्टिक आहे ना आतमध्ये ओरिओ बिस्किटमध्ये छान अशी चिकटली जाते. जर तुम्हाला कुठेतरी वाटत असेल की चिकटत नाही, तर अशी ठेवून फ्रीजमध्ये एक 5 मिनिटासाठी सेट करून घ्या. म्हणजे आपलं हे सगळं जे एकत्र आहे ना स्टिक आणि बिस्किट खूप छान असं चिकटलं जातं. आता आपण हे ना एक एक करून व्यवस्थित हलक्या हाताने डीप करून घ्यायचे. आता मला या सगळ्याची सवय आहे, त्याच्यामुळे मी यूज टू झाली आहे या सगळ्यासाठी, म्हणून पटापट आणि अगदी म्हणजे जास्त कुठे ठेवून पण एक्स्ट्राचं कुठे पसरलं नाही आहे बघा माझं. मी अलगद हलक्या हाताने मी हे करून घेते. जेवढा हात तुम्ही हलका ठेवाल ना तेवढं तुमचं फिनिशिंग खूप सुंदर असं येईल. कारण एकदा म्हणजे हातातच जी कला असते ना असं मी म्हणू शकते, म्हणजे तुम्ही म्हणू शकता. शेवटी हाताने जेवढा तुम्ही हलका हात वापराल ना तेवढी फिनिशिंग कुठल्याही प्रोडक्टला खूप सुंदर अशी येईल चॉकलेटमध्ये. आता पॅकिंग करण्याच्या आधी इथे मी थोडंसं डेकोरेशन करते. इथे मी थोडंसं व्हाईट चॉकलेट आहे ते मेल्ट करून घेतलं आणि त्याने ना जशी रॅन्डमली म्हणजे जशी करता येईल तसंच ह्याच्यावर डेकोरेशन करून घेते. म्हणजे जस्ट मी पायपिंग करते, असं काही एकसारखं असं काही नाही, कसं रॅन्डमली करते. आणि याच्यावरती परत मी रोज पेटल आणि थोडेसे पिस्ता टाकलेत. मग याचा लुक वेगळा आला. परत याच्यावरती तुम्ही जे आपण केक डेकोरेशनसाठी वापरतो जे काही शुगर बॉल्स असतात, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्टार्स असतात, त्याच्यानंतर चांदणे असतात, त्याच्यानंतर अजून काही कार्टून्स वगैरे असतात, ते सगळं तुम्ही वापरून हे जे आपले पॉप्स आहेत ते तुम्ही डेकोरेट करू शकता. तर अशा पद्धतीने बघा मी ही जी बॅग आहे त्याच्यामध्ये हे टाकते आणि जे आपण चॉकलेटची पॅक करायला जी नॉट वापरतो त्यानेच हे घट्ट पॅक करून सीलबंद करून घेते. आणि अशा पद्धतीने हे केक बॉक्स माझे तयार झालेत. 12 पीस होते हे आणि ते दोन्हीची 12-12ची ऑर्डर होती. आता मी तुम्हाला जास्त याचं पुढचं पॅकिंग दाखवणार नाही आहे, कारण आता ना मला ॲक्च्युली खरंच खूप उशीर झाला आहे, त्याच्यामुळे मग थोडक्यातच मी तुम्हाला पॅकिंग दाखवली. पण आज ही रेसिपी शेअर करण्यामागे हाच उद्देश होता की तुम्ही देखील हे नक्की ट्राय करून बघा. अगदी इझी आहे. आता उन्हाळ्यात जर मुलांना करून दिलं ना तर मुलं नक्की खुश होतील आणि आवर्जून तुम्हाला अशा काहीतरी वेगवेगळ्या रेसिपी नक्की ट्राय करायला सांगतील. आता बसून आहे ना मी पहिलं पाणी पिते, कारण बराच उशीर झाला आता. कारण तुम्ही बघितलं आज ऑर्डर होती एक, तर मी म्हटलं तुमच्याबरोबर शेअर करते. तुम्ही त्या दोन्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तुम्हाला खरंच खूप आवडतील आणि खरंच खूप सोपे आहेत. जर तुम्ही घरच्या घरी मुलांच्या बर्थडे पार्टीसाठी वगैरे करायचे असेल ना तर परफेक्ट आहेत. तुमच्या घरी म्हणजे मुलांना पण देखील खूप छान वाटेल की अरे मम्मीने काहीतरी असं खूप छान असं बनवलंय. तर नक्की ट्राय करून बघा. आणि घरच्या घरी असं काही खूप जास्त असं साहित्य पण लागणार नाहीये. त्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही डेकोरेशन वगैरे करू शकता. वरती ते स्टार्स वगैरे वगैरे जे मिळतात ते पण तुम्ही लावू शकता. म्हणजे जे केक डेकोरेशन साठी आपण वापरतो ना ते तुम्ही वापरू शकता. तहान पण मगासपासून मला खूप लागलेली. कंटिन्यू काम झालं. आल्या आल्या पहिलं फुलं वगैरे आणलेली ती सगळी आवरून घेतलं. त्याच्यानंतर जेवण होतं, जेवण आवरलं आणि नंतर मी जसं म्हणते मी सर्वात शेवटी माझं चॉकलेटचं जे काय असं ते काम करून घेतं. कारण ते जास्त नव्हतं, 12-12 पीसेसच होतं जे मला द्यायचे बर्थडे पार्टीसाठीच आहे. जे कुरिअर द्यायचे, कुरिअर म्हणजे होम डिलिव्हरीज मी देणार आहे. तर ते द्यायचं होतं. ते आता फक्त पॅक करायचं म्हणजे बॉक्समध्ये पॅक करायचं राहिलंय. पण ते तुमच्याबरोबर आता मी शेअर नाही केलं कारण अजून आता मी आत्ताच बाकीचं पण सगळं जे भांडी वगैरे होती सगळं आवरले आणि आत्ता बसले आणि म्हटलं आता थोडं पाणी वगैरे पिऊया, थोडं रिलॅक्स होऊ आणि मग जेवू आणि मग नंतर शेवटी सर्वात शेवटी पॅकिंग करेल. कारण ते काम मिस्टरांचं असतं तर ते मला या कामात मदत करत असतात. तर त्याच्यामुळे मी रिलॅक्स आहे की आता माझी कामं आवरलेली आहेत. डेली ब्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात मला नक्की कमेंट करून सांगा. अजून काही छानस असं बघायचं असेल तर नक्की सांगा, म्हणजे मी त्याप्रमाणे ब्लॉग अपलोड करण्याचा प्रयत्न करेन. डेली ब्लॉगला तुम्ही खूप छान रिस्पॉन्स दिला, मला खूप आवडलं. पण डेली ब्लॉग करणं म्हणजे ही देखील माझ्यासाठी एक तारेवरची कसरतच आहे. पहिलं असं व्हायचं म्हणजे माझ्याकडे शूट करायला काही प्रॉब्लेम नव्हता. मला पहिला देखील मी ब्लॉग शूट करायचेच, काही प्रॉब्लेम नव्हता. पण एडिटिंगसाठी वगैरे मला वेळ नव्हता मिळत. आता मला माझ्या शेड्यूलमध्ये थोडाफार अजून चेंजेस करून म्हणजे आपण
स्वतःसाठी अजून कसा वेळ काढला पाहिजे आणि यासाठी माझं टाइम मॅनेजमेंट अजून खूप धावतंय, म्हणजे पळते मी लिटरली. तर ज्या ज्या टिप्स मी काही ट्रिक्स अजूनही वापरते, म्हणजे अजून ज्या नव्याने मी चालू केल्या त्या सगळ्या तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न असणार आहे. पुढच्या येणाऱ्या ब्लॉग मधनं तुम्हाला सगळं बघायला मिळेल. आजचा ब्लॉग स्वीट अँड सिम्पल म्हणजे इथेच एंड करते. उद्या एका छानशा ब्लॉग सोबत मी परत तुम्हाला भेटेन. आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. फॅमिली आणि फ्रेंड्स बरोबर शेअर करायला विसरू नका. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब केलं असेल तर बाजूला असलेल्या बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझ्या छान छान व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहतील. तर चला लवकरच भेटू उद्याच्या एका छानशा ब्लॉग सोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. बाय बाय अँड टेक केअर.